नमस्कार, मी करणसिंह पवार. पुढारी न्यूजच्या या एजू दिशा विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. विशेषतः भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मागच्या 20 ते 25 वर्षामध्ये शिक्षणाचं स्वरूप नेमकं कसं राहिलंय, सध्याची परिस्थिती काय आहे, आगामी काळात काय बदल होणं आवश्यक आहे, या सर्वच मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत घोडावत युनिव्हर्सिटीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर महेश गायकवाड सर आहेत. गायकवाड सरांचं स्वागत. सोबतच आपल्यासोबत परुल युनिव्हर्सिटीच्या मॅनेजर श्रुती डुचे मॅडम आहेत. आपलंही खूप खूप स्वागत. माझा पहिला प्रश्न महेश गायकवाड सर आपल्याशी की ज्या प्रकारचं शिक्षण स्वरूप आता बदलतंय ते स्वीकारणं आवश्यक आहे, मात्र मागच्या 20 ते 25 वर्षातली नेमकी परिस्थिती कशी राहिली? धन्यवाद मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आणि परत एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालक मित्रांचे मी आजच्या या एज्युदिशा कार्यक्रमात स्वागत करतो. आणि आजच्या या एज्युदिशाच्या अनुषंगाने मला एक सांगावंसं वाटतं की गेल्या काही वर्षामध्ये शैक्षणिक क्षेत्रात जास्त म्हणजे एक आमूलाग्र असा किंवा एक माइलस्टोन ठरेल असा एक बदल झालाय, तो म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय झालेलं आहे की परंपरागत जे एज्युकेशन सिस्टीम असेल किंवा पर्टिक्युलर कोर ब्रांचशी रिलेटेड जे शिक्षणाला फाटा देत मल्टी डिसिप्लिनरी किंवा स्किल डेव्हलपमेंट ह्याला कसं विद्यार्थ्याला स्कोप देता येईल या पद्धतीने याच्यामध्ये प्रयत्न केला गेलेला आहे. म्हणजे अलॉंग विथ गेटिंग द नॉलेज ऑफ युअर कोर ब्रांच नॉलेज घेत त्याच्याशी संलग्नित असणारे काही ब्रांचेस असतील तर त्याचं पण आपल्याला नॉलेज डिग्री घेता कसं घेता येईल याच्यावर त्याच्यामध्ये भर दिले गेलेले आहे. आणि ते ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणा किंवा मल्टी डिसिप्लिन मायनर अशा स्वरूपात त्या विषयाच्या स्वरूपात ते विद्यार्थ्यांना नॉलेज दिलं गेलं जाणार आहे. म्हणजे पूर्णपणे टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन सिस्टीम ही पूर्णपणे म्हणजे अगदी आमूलाग्र बदल त्याच्यामध्ये झालेला आहे. नक्कीच श्रुती मॅडमकडे जाणार आहे. महत्वाचा मुद्दा आहे की जग बदलतंय, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणं अत्यंत आवश्यक आहे. तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नेमकं शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल करता येऊ शकतात, काय अपेक्षित आहे? आधुनिक थँक्यू. पहिले तर सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही मला इथे चान्स दिला बोलायचा आणि माझे व्ह्यूज मांडायचा, आणि मी सगळ्यांचं स्वागत करते. जसं तुम्हाला माहिती असेल, आधुनिक क्षेत्रामध्ये आता बरंच तंत्रज्ञान पुढे येत आहे. आतापर्यंत जे आधी इंजिनिअरिंगमध्ये म्हणा किंवा टेक्नॉलॉजीमध्ये म्हणा की काही स्पेसिफिक ब्रांचेस होत्या ज्याच्यामध्ये स्टुडंट पुढे जायचे, पण आता सध्याच्या काळामध्ये एआय म्हणा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आहे, रोबोटिक्स आहेत, अशा ब्रांचेस पुढे येत आहेत. आणि त्याच्याच व्यतिरिक्त जे आतापर्यंतचा एज्युकेशन पण बदललं आहे आणि मला वाटते पॅन्डेमिक नंतर बरेचसे असे बदल झाले आहेत की ऑनलाईन लर्निंग आहे, डिजिटल लर्निंग आहे, त्याच्यानंतर बरेचसे असे प्रोफाईल्स आहेत जे उभरून पुढे आलेले आहेत ज्याच्यामध्ये स्टुडंटला बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज भेटतील. अगदी महेश सर, एक महत्वाचा मुद्दा आहे की एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण म्हणतो, पण उत्तम गुण मिळाले हेच केवळ शिक्षण नसून आयुष्यामध्ये म्हणजे पुढच्या संपूर्ण भविष्यामध्ये आलेल्या संकटावरती मात देत, परिस्थितीला मात देत, त्या संघर्षात लढाईसाठी सक्षम होणं हा सुद्धा एक शिक्षणाचा महत्वाचा भाग असावा. यासाठी काय करणं आवश्यक आपल्याला वाटतं? थोडंसं आता मुलांचं आजकालचं जर नेचर बघायचं तर थोडंसं कॅज्युअल थोडंसं नेचर आहे असं माझं वैयक्तिक तर मत आहे. आणि थोडंसं अवेअरनेस कमी आहे मुलांच्या मध्ये. त्यामुळे मुलांनी आपलं टार्गेट फिक्स ठेवून त्या टार्गेटच्या पाठीमागे आपण कंटिन्युअसली त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर थोडंसं मुलं रिलॅक्स असतात की प्रिपरेशन लिव्ह जी मिळते एक्झामच्या 15 दिवस आधी, त्याच्यामध्ये त्या वेळेला अभ्यास करण्यावर जास्त त्यांचा भर असतो. पण तसं न करता फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ ऍडमिशन पहिल्या दिवसापासून तुम्ही प्रत्येक विषयाचा थोडं अभ्यास करणं गरजेचं असतं. कारण का आता कसं झालंय, ऑटोनॉमस नेचर आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आता थोडंसं सध्या म्हणजे भरपूर प्रमाणात उदयास येत आहेत. त्यामुळे टीचिंग लर्निंग हे खूप परफेक्ट झालेलं आहे. क्लासमध्ये तुम्हाला टीचिंग केलं जातं, साईड बाय साईड लगेच तुम्हाला थोड्याशा नोट्स लिहून दिल्या जातात. मग थोडंसं टीचिंग करत असताना परत ते नोट्स दिलेलं असतं, 2-3 वेळा तुमच्या कानावर त्या कन्सेप्ट पडलेला असतो, तेव्हा तोच घरी जाऊन त्याला एक फक्त 10 मिनिटं जरी वेळ दिला तर त्याच दिवशी तुमचा तो कन्सेप्ट परफेक्ट होऊन जातो. जनरली कसं होतं, आपण दिवसभर कॉलेज करतो,
परत घरी जाऊन सॅक जे काय असेल ते दप्तर आपण साईडला ठेवतो आणि आपल्या बाकीच्या रुटीनमध्ये आपण व्यस्त राहतो. पण तसं न करता प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाला 10 ते 15 मिनिटं तुम्ही जे दिवसभरात शिकवून झालेलं आहे त्याचं जरी तुम्ही रिव्हिजन केलात तर तुमचे ते डोक्यात तो कन्सेप्ट परफेक्ट होऊन जातो आणि त्याच्याशी निगडीत जो नेक्स्ट टॉपिक असेल तो पण तुम्हाला समजायला थोडासा सोपा जातो. म्हणजे ऐन पीएल मध्ये प्रिपरेशन लिव्ह मध्ये तुमची जी धावपळ होणार असते एक्झामच्या 15 दिवस आधी हे समजणे ते समजणे किंवा काय महत्वाचं होतं किंवा काय महत्वाचं आहे याचं जे बर्डन राहतं ते थोडंसं कमी होईल. त्यामुळे तुमच्या स्टडीमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि थोडंसं मुलांच्या मनात आजकाल भीती आहे की एआयमुळे जॉब जातील, तर तसं का नाही आहे. एआयमुळे जेवढे जॉब जाणार आहेत तेवढ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला उपलब्ध पण होणार आहेत. मी थोडंसं नंतर त्याच्यावर डिटेलमध्ये बोलेन. पण कष्टाशिवाय पर्याय नाही हे थोडंसं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे एनईपी मध्ये बरंचसं तुमचं मुलांचं प्रेशर खूप कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या वेळी असं होतं की एखाद्या सेमिस्टरला तुमचा एखादा सब्जेक्ट राहिला तर तो सब्जेक्ट आम्ही पुढच्या सेमिस्टरला आम्ही देऊ शकत होतो. पण आता ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं नेचर असल्यामुळे काय झालेलं आहे, त्या सेमिस्टरमध्ये विषय तुमचे राहिलेले 15 दिवसाच्या किंवा 8 दिवसाच्या गॅपमध्ये परत तुम्ही एक्झाम त्या विषयाचे तुम्ही देऊ शकता, जेणेकरून नेक्स्ट सेमिस्टरला तुम्ही तुमचे फ्रेश सब्जेक्ट घेऊन तुमचा स्टडी तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्यामुळे असे बरेच फॅसिलिटी मुलांच्या दृष्टीने आता एनईपी मध्ये इम्प्लिमेंट होत आहेत. ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमुळे बरीचशी फ्लेक्झिबिलिटी मॅनेजमेंटला पण मिळत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सेंट्रिक विचार ठेवून विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी त्यांना टेन्शन फ्री आणि एन्जॉयफुल टीचिंग लर्निंग कसं होईल याच्यावर भरपूर आपण त्याच्यावर जोर दिला जात आहे. गायकवाड साहेब, आता आपण उल्लेख केला न्यू एज्युकेशन पॉलिसी संदर्भात आपण वारंवार बोलतोय. यातला असा कुठला प्रभावी मुद्दा आपल्याला वाटतो, सर्वात प्रभावी मुद्दा? सर्वात प्रभावी मुद्दा म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे की थोडंसं कोर ब्रांच रिलेटेड न राहता त्याला संलग्नित ज्या ब्रांचेस असतील त्याचं सुद्धा नॉलेज घेण्याचा भर तिथं दिलेला आहे. थोडंसं मुलांचं प्रेशरच कमी करण्याचा प्रयत्न केला आणि स्किल डेव्हलपमेंटला आपण त्याच्यामध्ये एनईपी मध्ये चांगला स्कोप देण्यात आलेला आहे, प्राधान्य दिलेलं आहे. श्रुती मॅडमकडे येणार आहे. एक महत्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की एकीकडे आपण बरेचसे बदल स्वीकारणं आवश्यक आहे, मात्र एक पूर्व प्राथमिक शिक्षणची जी पद्धत आता सुरू होणार आहे यावरती आपलं काय मत आहे, याकडे आपण कसं बघताय? प्राथमिक शिक्षण जे आहे म्हणजे जे आधीपासून सुरू होतं, फ्रँकली स्पीकिंग मला असं वाटतं की थोडं आपण जर जुन्या काळामध्ये गेलो तर आपल्याकडे थोडी गुरुवर्य म्हणजे शिक्षण पद्धती होती की जिथे स्टुडंटला गुरुकडे पाठवायचे. आणि मला असं वाटतं की त्यावेळेस आहे ना स्टुडंटचं जे ओव्हरऑल डेव्हलपमेंट जे होतं ते सगळं व्हायचं. म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही शिक्षणाकडे लक्ष देत आहे, तुम्ही स्पोर्ट्सकडे पण तेवढं लक्ष देत आहेत, सोबतच तुमच्या ज्या अदर कल्चरल ऍक्टिव्हिटी आहे त्याच्याकडे पण लक्ष देत आहेत. आणि जसं आता सरांनी सांगितलं एनईपी मध्ये, त्या एनईपी मध्ये हा पण एक बदल झालेला आहे की तुम्हाला जर तुमचे छंद जोपायचे आहे जसं की डान्स आहे, ड्रामा आहे, म्युझिक आहे, या सगळ्या तुम्ही ड्युअल डिग्रीमध्ये करू शकता. पूर्वी असं होतं की हा याचा एज्युकेशनचाच भाग असायचा, पण आता मला असं वाटतं की एज्युकेशनमध्ये या सगळ्या ड्युअल डिग्रीमध्ये सायमल्टेनियसली तुम्ही जे शिक्षण तुम्ही घेताय सोबतच तुम्ही याचं पण शिक्षण सोबत तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये मला वाटतं स्टुडंटचं डेव्हलपमेंट जास्त चांगल्याने होईल. थोडंसं मला याच्यामध्ये ऍडिशन करावं लागेल. जसं मॅडमने सांगितलं की तुमचं अलॉंग विथ वर तुमची कोर डिग्री ब्रांच असेल, त्याच्याबरोबर ड्युअल डिग्री पण आहेच, पण ऍडिशनल तुम्हाला को करिक्युलर कोर्सेस म्हणून एनईपी मध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे छंद तुम्ही जपू शकता. म्युझिक असेल, सिंगिंग असेल, आर्ट असेल, तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही अलॉंग विथ एज्युकेशन तुम्ही एन्जॉय करून एज्युकेशन कसं घेता येईल, तुमचा छंद कसा जोपासता येईल याच्यावर सुद्धा चांगला भर देण्यात आलेला आहे. नाही, छंदाचा तर मुद्दा महत्वाचा आहे, मात्र या व्यतिरिक्त थोडा जर आपण विचार केला की बऱ्याच वेळी विद्यार्थी शिक्षण घेतो, ग्रॅज्युएशन पूर्ण करतो, पुस्तकी किडा होऊन जातो थोडक्यात बऱ्याच आपल्या ग्रामीण भाषेमध्ये. मात्र त्याही पलीकडे जाऊन व्यावसायिक दृष्ट्या शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. कारण एनईपी मध्ये एक उल्लेख आहे स्किल डेव्हलपमेंट. असा एक पर्याय आहे का की ज्यामध्ये त्या विद्यार्थ्याला एका पर्टिक्युलर स्टेज नंतर कुणाला कार्पेंटर व्हायचंय, कुणाला इलेक्ट्रिशियन मध्ये आवड आहे, कुणाला चष्मा बनवण्याचं दुकान टाकायचं, असा एक विषय त्यामध्ये आलाय, जेणेकरून तो विद्यार्थी ग्रॅज्युएशन संपेपर्यंत तो विद्यार्थी कुठल्या तरी एका व्यवसायामध्ये सुद्धा सक्षम होऊ शकतो. असा पर्याय अशी एज्युकेशन पॉलिसीमध्ये उल्लेख करण्यात आला का, याकडे आपण कसं बघताय? असं पर्टिक्युलर एखाद्या फील्ड मला जर नॉलेज घ्यायचं असेल तर आय थिंक ती ग्रॅज्युएशन डिग्री घेणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. जसं 10वी नंतर मग आयटी ऑप्शन आपल्याकडे आहे, कार्पेंटर असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा मेकॅनिकल असेल. पण 12वी नंतर तुम्हाला जर करिअर घडवायचं असेल तर एखादी पर्टिक्युलर तुमच्या ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे अशा एखाद्या ग्रॅज्युएशन कोर्सला आपण प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
बोला. मला याबद्दल बोलायचं आहे की जसं सरांनी विचारलं आपल्याला की जर कोणाला पर्टिक्युलर स्किल डेव्हलपमेंट मध्ये जायचं असेल तर 10वी नंतर आपण असं म्हणतो की 10वी असा हा एक चौरस्ता आहे, ज्याच्यानंतर आपल्याला बरेचसे मार्ग जे आहेत ते मोकळे होतात. बरोबर, चौरस्त्यावर आपण उभं होतो, चौरस्त्यानंतर आपल्याला एक मार्ग चूज करायचा असतो की कुठल्या दिशेला आपल्याला जायचं आहे. भलेही तुम्ही जे एज्युकेशन घेताय ते तुम्ही 3 वर्षाचं असो, 4 वर्षाचं असो, 5 वर्षाचं असो, पण मी असं बिलीव्ह करते की जे 3 वर्षाचं किंवा 5 वर्षाची डिग्री तुम्ही करणार आहेत किंवा जे एज्युकेशन घेणार आहे त्याच्यावर तुमचे पुढचे 40 ते 50 वर्ष डिपेंड करतात. बरोबर, आणि त्याच फील्डमध्ये तुम्हाला किती करिअर ऑपॉर्च्युनिटीज या आपण बघायला पाहिजे. 10वी नंतर 2 मार्ग मोकळे होतात स्पेशली. एक तर तुम्ही आहे की जे ट्रेडिशनल आपला जो फील्ड आहे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स करून तुम्ही 11-12 करून आपला जो पुढचा मार्ग आहे तो चूज करू शकता. त्याच्याच व्यतिरिक्त तुम्ही पुढे दुसरा मार्ग असा आहे जो प्रोफेशनल मार्ग आहे, आपण म्हणू शकतो की जो पॉलिटेक्निककडे जातो. आता पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा प्रोग्राम फक्त असे नाहीये की इंजिनिअरिंगच करू शकतात. डिप्लोमामध्ये पण बरेच असे प्रोग्राम्स आहे ज्याच्यामध्ये स्वतःचं स्किल डेव्हलपमेंट करून स्टुडंट कमी वेळेमध्ये अर्निंग आपलं जे आहे ते चालू करू शकतात. जसे की डिप्लोमा इंजिनिअरिंग जे मी आधी बोललेलीच आहे, त्याच्या व्यतिरिक्त डिप्लोमा डिझाईनचे कोर्सेस असतात, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये स्टुडंट जाऊ शकतात, पॅरामेडिकल्सचे कोर्सेस असतात की ज्याच्यामध्ये पुढे जाऊन त्यांना जर पॅथॉलॉजी लॅबमध्ये वगैरे सारख्या ठिकाणी अपॉर्च्युनिटीज भेटते. अगदी महत्वाचा मुद्दा आहे सर. याबद्दल एक महत्वाचा प्रश्न पडतो की ज्या वेळी एखादा विद्यार्थी शिकतो त्याला चांगली नोकरी लागते, गल्लीलठ्ठ पगार त्यांना मिळतात, इथपर्यंतचा प्रवास ठीक आहे. मात्र यानंतर व्यावहारिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सुद्धा एक शिक्षण या विद्यार्थ्यांना मिळावं असं आपल्याला वाटतं का? कारण बऱ्याच वेळी परिस्थिती अगदी हाताबाहेर निघून जाते केवळ व्यावहारिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या ज्ञान नसल्यामुळे. थोडंसं तेच म्हणून सुरुवातीला आता आपण करिअर निवडताना आपण काळजी घेतली पाहिजे की बाबा कोणत्या करिअर, कुठल्या फील्डमध्ये करिअर आहे आणि तो जॉब आहे तो लॉंग लाईफ रिटर्न राहणार आहे. आणि थोडंसं आपण ज्या काही टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये येतात, ज्या काही डे बाय डे चेंजेस एज्युकेशन सिस्टीममध्ये घडत आहेत, जे टेक्नॉलॉजी येत आहे त्यांना आपण अडॅप्ट करत जाणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज मग तुम्ही तिथंच थांबाल आणि मग जग पुढे जाण्याच्या मार्गावर असेल. अगदी श्रुती मॅडम, खरं तर आपण पाहतोय की शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. त्यांच्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका असते ती शिक्षकांची, बरोबर आहे. मात्र आपण अनेक वेळा पाहतो की शिक्षक हे शिक्षण देण्याच्या ऐवजी त्यांना बऱ्याच वेगळ्या कामामध्ये गुंतवलं जातं. सर्वे आहे, कुठल्या इलेक्शनचा आहे, मतदार नोंदणी आहे, यामध्ये बऱ्याच वेळी पाहायला मिळतं. तर यामुळे शिक्षकांची कोंडी होते आणि त्याचा इम्पॅक्ट, त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती होतो का? आणि जर होत असेल तर यामध्ये बदल करणं कितपत आवश्यक आपल्याला वाटतं? नाही, डेफिनेटली बदल करणं आवश्यक आहे सर. कारण मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये स्टुडंट्सला नाही इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे. कारण त्यांना जितका अप्रोच, म्हणजे जे आता तुम्ही बोलतायत की इलेक्शनचे जे कामं आहेत, म्हणजे प्रॅक्टिकली स्पीकिंग मी आतापर्यंत नाही असा एक्सपिरियन्स काही केलेला आहे जिथे स्टुडंटला इलेक्शन किंवा अशा याच्यामध्ये कामामध्ये गुंतवल्या जातं. जर ते त्यांच्या शिक्षणाच्या रिलेटेड काही इंटर्नशिप जर त्यांना किंवा त्यांच्या फील्डच्या रिलेटेड जर काही नॉलेज भेटत असेल तर डेफिनेटली त्याला एनकरेज करायला पाहिजे. नाही, मात्र बऱ्याच वेळी शिक्षकांना यामध्ये गुंतवलं जातं. शिक्षक हे शिक्षण देण्याऐवजी दुसऱ्या कामामध्ये व्यस्त असतात. बारमाही त्यांना काही ना काही शासकीय ज्या योजना आहेत त्या योजना दारोदारी घरोघरी जाऊन पोहोचवाव्या लागतात. सर्वे असतील किंवा मतदार नोंदणी असेल, ह्याचा भार शिक्षकांवरती येतो आणि याचा इम्पॅक्ट शिक्षणावरती पडतो का? थोडंसं मला बोलायला आवडेल या विषयावर. एक तर तुम्ही बोलता तसं ते आहे, म्हणजे ऍक्च्युली ते जे इलेक्शनची कामं किंवा इतर जनगणनेची कामं जे ते जनरली प्राथमिक शाळेचे जे शिक्षक असतात त्यांना बरीचशी अशी कामाचा लोड असतो. आणि जनरली ही कामं देताना सुद्धा त्यांना शक्यतो सुट्ट्या बघून, किंवा दिवाळी सुट्ट्या असेल किंवा उन्हाळी सुट्ट्या असतील तर अशा सुट्ट्यामध्ये त्यांना कामं दिलं जातात. त्यामुळे ऍक्च्युअली त्याचा कितपत प्रभाव होतो हे थोडंसं अजून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि इंजिनिअरिंगचं जर म्हणलं तर आता ऑटोनॉमस नेचर आहे, त्या परत प्रायव्हेट युनिव्हर्सिटी नेचर आहे. फरक काय आहे याच्यामध्ये? आधीचे जे कॉलेजेस होते दे वेर ॲफिलिएटेड टू ए स्टेट युनिव्हर्सिटी, एखाद्या स्टेट युनिव्हर्सिटीचे ॲफिलिएटेड होते. म्हणजे एक्झामिनेशन घेण्यापासून सिलेबस डिझाईन करून एक्झामिनेशन घेण्यापर्यंत सगळं काम ते विद्यापीठ करायचं. पण आता ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमुळे काय झालेलं आहे, त्या कॉलेजेसना, त्या इन्स्टिट्यूटना ते फ्लेक्झिबिलिटी मिळाली आहे.
त्यामुळे सिलेबस डिझाईन करण्यापासून एक्झामिनेशन घेण्यापर्यंतचं काम हे आता त्या पर्टिक्युलर विद्यापीठावर न राहता त्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असेल किंवा आमच्यासारखी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असेल यातल्या सगळ्या शिक्षकांच्यावरती थोडासा कामाचा भार असा वाढलेला आहे. त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा काम वाढलेलं आहे. बाकीच्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज किंवा इन्स्टिट्यूटमध्ये इलेक्शनची कामं असं माझ्या माहितीप्रमाणे तर काय जास्त कुणाला लागत नाही आणि विद्यार्थ्यांचा तर सहभाग याच्यामध्ये नसतोच. या मताचा मी आहे. शासकीय केवळ शिक्षकांना हा अशा थोडस बऱ्याच थोडस प्रसंगांना सामोरं जावं गव्हर्नमेंट लागतं. शिक्षक आहेत त्यांना थोडस ते बरोबर. जनगणनाच्या आणि बाकीच्या सर्वेचे ड्युटीज त्यांना लावले जातात. बरोबर आहे. जी न्यू एज्युकेशन पॉलिसी बदलत आहे त्यामध्ये बरेच बदल होत आहेत. आता आपण पाहतोय की आधी बोर्डाच्या परीक्षेला महत्व होतं. अगदी परीक्षा म्हणलं की ते कुटुंबाची परीक्षा असायची, वर्षभरापासून त्याची तयारी असायची. आता त्यामध्ये सेमिस्टर वाईज काही बदल होतात. या बदलाकडे आपण कसं पाहताय? एका दृष्टीने ते चांगलं आहे असं मला वाटतं, कारण का पूर्ण वर्षभराचा अभ्यास आपण 12 महिने अभ्यास पहिल्या महिन्यात शिकलेला अभ्यास आपल्याला 12व्या महिन्यापर्यंत आपल्याला ते लक्षात ठेवावं लागतं. त्यामुळे सेमिस्टर वाईज पद्धत बरोबर आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या सिलेबसचं डिव्हिजन केलं जातं आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते शिकवून त्याच्या स्टेप बाय स्टेप्स या सेमिस्टर वाईज एक्झाम दिल्या जातात. त्यामुळे ऑब्व्हियसली मुलांच्यावरचं जे बर्डन किंवा जे प्रेशर आहे ते बऱ्याचशा प्रमाणात रिड्यूस झाले. त्यामुळे ते मला वाटतं ते स्वागतार्ह हे निर्णय असं मला वाटतं. नवीन एज्युकेशन जी पॉलिसी आहे त्यामध्ये कुठला असा मुद्दा प्रभावी वाटतो जे करणं अत्यंत आवश्यक आहे? आता इम्प्लिमेंट अंमलबजावणीला आणखीन काही काळ आहे, त्याच्यावरती प्रोसेस सुरू आहे. मात्र आपल्याला नेमका असा कुठला मुद्दा वाटतो यामध्ये? मला जो बदल एक सगळ्यात चांगला वाटला आहे की जो प्रॅक्टिकल अप्रोच स्टुडंटला देण्यात येतो, जे प्रोजेक्टच्या माध्यमातून शिकवण्यात येतं छोट्या मुलांना, पण त्याच्यामध्ये त्यांना एक्सपिरियन्स भेटतो. तर मला असं वाटतं की फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा एक प्रॅक्टिकल एक्सपोजर म्हणा किंवा एक छोटे प्रोजेक्ट्स करून त्यांना जो एक्सपोजर देण्यात येतो तो त्यांना फ्युचरमध्ये फारच लाभदायक ठरेल. अगदी नक्कीच. तर शिक्षणात मागच्या 20-25 वर्षात कशा प्रकारचे बदल झालेत, सध्याची परिस्थिती काय आहे, आगामी काळात काय बदल होणं आवश्यक आहे, या संदर्भात आपण डॉक्टर महेश गायकवाड आणि श्रुती डुचे मॅडम यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. खूप खूप धन्यवाद.